श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्त्वाचा उपाय. उद्या आहे कार्तिक अमावस्या. मग सकाळी आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, जे काही दोष आहेत ते दूर होतील. मग तो दिवा कशा पद्धतीने लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा कार्तिक अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे. कारण की कार्तिक अमावस्या म्हणजे भगवान विष्णू यांना समर्पित असते. कारण की कार्तिक महिना हा त्यांच्या सेवेसाठीच असतो. म्हणून कार्तिक अमावस्या देखील तितक्याच महत्त्वाची असते. तसा विचार करायला गेलं तर प्रत्येकच महिन्यामध्ये अमावस्या ही तिथी येते आणि प्रत्येकच महिन्यामध्ये पौर्णिमा देखील येते. मग आता अमावस्येचे महत्त्व, कार्तिक अमावस्या आणि भगवान विष्णू, भगवान कृष्ण आणि पूर्वजांकडून आशीर्वाद मिळवून घ्यायचे असतात आपल्याला. मग आता ही तिथी जी असते ती पूर्वजांना देखील समर्पित असते. असे म्हणले जातं की अमावस्येच्या दिवशी पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी येऊन बघतात की हे माझी आठवण काढतात का. तसेच श्राद्ध, तर्पण, पिंडदान आपण जर ह्या विधी केल्या तर पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि ज्यांच्या कोणाच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांशी संबंधित जर काही उपाय केले तर नक्कीच बघा आपल्या कुंडलीतील जो काही पितृदोष आहे तो दूर होतो. मग या दिवशी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी लाभते. तर आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. तो कशा पद्धतीने लावायचा हेच आपण पाहणार आहोत. आता बघा, आत्ताच तुम्ही ऐकलं, अमावस्या ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असते. मग आपल्याला माता लक्ष्मीसाठी सकाळी घरामध्ये एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. कारण की स्नानाला देखील तितकंच महत्त्व आहे, दानाला देखील महत्त्व आहे आणि ज्या काही सेवा करू, जे काही उपाय करू त्याचं फळ देखील आपल्याला तितक्याच पटीनं मिळणार आहे. म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी ह्या होतील तेवढ्या सेवा उच्च कोटीच्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग उद्या आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर आपलं घर स्वच्छ करून आपले जे काही दररोजचे कामं असतात ते कामं करून घ्यायचे, म्हणजे देवपूजा मेन म्हणजे. मग देवपूजा झाल्यानंतर आपल्याला सकाळीच बघा मातीची पंती घ्यायची आहे. कारण की माता लक्ष्मीला मातीची पंती अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला मातीची पंती घ्यायची. मातीची पंती गच्च भरून तूप घ्यायचं, त्यामध्ये 2 कापसाच्या वाती घ्यायच्या आणि 1 करायची. पंतीलाही हळदी कुंकू लावायचं, त्या वातींनाही हळदी कुंकू लावायचं, त्यामध्ये ती वात ठेवायची. आता एक डिश घ्या, डिशमध्ये फुलांचा आसन द्या किंवा अखंड अक्षता घेतल्या तरी देखील चालेल. किंवा मग बघा आता आपल्याला ही लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समाधान आणण्यासाठी आपण ही सेवा करणार आहोत. मी तुम्हाला 3 ऑप्शन सांगते. अखंड अक्षता घ्या, फुलांच्या पाकळ्या घ्या किंवा मग आता तुमच्या घरामध्ये किती समस्या आहेत लक्ष्मी प्राप्तीबद्दलच्या, मग तुम्ही बघा हरभऱ्याची डाळ घेतली तरी देखील चालेल. मग हरभऱ्याच्या डाळीचा आपल्याला त्या पंतीला आसन द्यायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला लावायचा आहे. आणि हा दिवा आता सकाळी तुम्ही 10 वाजता लावला म्हणजे 12 वाजण्याच्या आत लावायचा आहे. मग समजा 9 वाजता लावला, 10 वाजता लावला तर कमीत कमी 12 वाजेपर्यंत चालू राहील. अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा म्हणजे त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तो चालू राहिला पाहिजे, तेवत राहिला पाहिजे दिवा. ईशान्य दिशेला दिवा लावायचा, दिव्याच्या पाय पडायचा आणि आपल्याला तिथेच बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे पठण करायचे आहे. महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की मी जे काही काम करत आहे त्यामध्ये मला भरभरून यश येऊ द्या, माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या, माझ्या घरामध्ये सुख समाधान माता लक्ष्मी तू कायमस्वरूपी वास्तव्य कर, अशी आपल्याला प्रार्थना करायची. हा झाला सकाळी दिवा लावायचा. त्यानंतर अगदी 12 ते 12:30 या वेळेमध्ये, कारण की अमावस्या ही तिथे आपल्या पूर्वजांना देखील समर्पित असते. कारण की पितृलोकातून आपले जे पूर्वज असतात ते पृथ्वीवरती येतात
आणि म्हणूनच आपल्याला त्यांची सेवा करायची. असं नाही प्रत्येक अमावस्याला ही आपण सेवा करायलाच पाहिजे, पितृदोष असो किंवा नसो. बघा, जिथे भगवंताचा आणि पूर्वजांचा आशीर्वाद आहे त्या घराची प्रगती कोणीच थांबू शकणार नाही, एवढी भरभरून प्रगती होते. मग आपल्याला 12 ते 12:30 या वेळेमध्ये दिवा लावायचा. दिवा लावताना दिव्यामध्ये आवर्जून मोहरीचंच तेल घ्यायचंय. दिवा करताना कणकेचा करायचा आहे. कणकेचा दिवा करताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही, हळद घालायची. चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे. चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आणि हा चौमुखी दिवा घरामध्येच दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. दुपारी दिवा लावा, दिव्याच्या देखील दर्शन घ्या, एक ग्लास भरून पाणी ठेवा आणि पूर्वजांचे नावं माहिती असतील तर नावं घ्या, पूर्वजांचं स्मरण करा, त्यांना क्षमा मागा आणि त्यांना असं देखील म्हणायचं आहे की आम्ही तुमची नक्कीच आठवण काढत आहोत, होईल तशी सेवा देखील करत आहोत. आमची सेवा तुम्ही गोड मानून घ्या, स्वीकार करा सेवेचा आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच असू द्या, अशी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि बघा, आता आपले जर मुलं शाळेत गेलेले असतील तर मुलांना देखील शाळेतून आल्यानंतर ह्या पूर्वजांसाठी आपण जो दिवा लावणार आहोत तर त्या दिव्याचं देखील दर्शन घ्यायला सांगा. कारण की बघा, आपल्या पूर्वजांचं आपण किती सेवा करतो, घरातले देखील किती करतात याकडे सगळं लक्ष असतं. त्यामुळे आपल्याला हा जो दिवा लावला तर प्रत्येकाने दर्शन घ्यायचं आहे. अशा प्रकारे उद्या आहे अमावस्या आणि आपल्याला हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत. तसेच बघा, जर समजा तुम्हाला आता दुपारी तुम्ही जर ऑफिसला असताल, समजा तुम्हाला काही व्यवसाय असेल, नोकरी असेल, बाहेर जायचंय, मग आता समजा घरामध्ये दुपारी 12 वाजता तुम्हाला दिवा लावणं शक्य होत नाही, मग अशा वेळेस काय करा, हाच चौमुखी दिवा सकाळी पिंपळ वृक्षाखाली लावला किंवा मग सायंकाळी लावला तुम्ही तरी देखील चालेल. कारण की बघा, आता प्रत्येकच जण घरी असतील महिला, असं शक्य होत नाही. प्रत्येकाला आपापला व्याप आहे आणि काम केलं तरच म्हणजे आपल्याला करावंच लागतंय. हा उदरनिर्वाहासाठी काम तर करावंच लागणार आहे ना. मग त्यामुळे बघा, तुम्हाला ऑप्शन म्हणून तुम्ही संध्याकाळी सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा आपल्या पूर्वजांसाठी पिंपळ वृक्षाखाली दिवा नक्कीच लावू शकतात. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.